तुमचं काय नाव? नंदा संभाजी लगड. तुम्ही राहिला कुठे? ती काय इथं खाली काय तिकडे बिबट्याची परिस्थिती? काय आता आज महिना न झालं घरातून कुत्रा एकटंच घर आहे? ऊस आजूबाजूला ऊस? इकून ऊस मध्येच माझं घर. काय केलं पाहिजे? आता काय सांगू मी, तुम्ही करता बिबट्याला मारायला परवानगी दिली पाहिजे. मारायला परवानगी. आमचं महिलांचं म्हणणंच ते अहो रानात कशाला वागताय ते वाकायला, रोप निंदा वाकायचं, लावाया वाकायचं, बारा द्यायला वाकायचं, पाणी प्यायला बसायचं. काय म्हणून वारावं सांगा ना. आम्ही घरात बसून आम्ही काय खाणार? शेतकरी माणसं आहेत आम्ही, काय खावा बरं खरं सांगा तुम्ही. काल वळसे पाटील आले, खासदार कोल्हे आले, माजी खासदार आढळराव आले. लोकांच्या भावना खूप तीव्र आहेत. हां मग काय आमदार खासदार काय करतील काय? आता काय असं त्यांनी दिले तर आश्वासन, मग आता आम्हाला काय माहिती काय करतात. आम्हाला काय माहिती काय करतात म्हणून. पण तुम्ही येऊन बघा, माझी तेवढी बिकट परिस्थिती आहे ना. बाथरूम बायला जायचं म्हणलं रात्रीचं तरी आम्हाला भीती वाटती. मी काय सांगते, इतकं तितकंच उशी माझ्या दारात कसं राहायचं. सांगितलं नाही का वन खात्याला? आता वन खाते मी सांगते जाळी त्याच्यातून वाघ येते, कुत्रे हा फक्त पिंजऱ्यात वाघ एकच शिरला नाही वाघ. हा एवढे पिंजरे लावलेत ना, त्याच्यात काही कुणी गेलं नाही. मच्छी बिचारी पाठ चालली बघायचं कुठे. पिंजरे लावून उपयोग नाही आणि नसबंदी करणं उपयोग नाही. त्यांना फक्त मार. काय म्हणाले? काय अशी पाखरं ठेवलंय त्याच्यात तरी ते वाघ आलं नाही तिथं, आणि इकडे तिकडे हिंडतात. आता हे बिबटे सोडलेले म्हणजे पिंजऱ्यात अडकलेले पुन्हा सोडलेले असतात. त्यांना माहिती आहे आता पिंजरा बाबा आपल्याला परत पकडायला लावला, त्यामुळे ते काही येत नाहीत. काय करायचं मग आता तुम्ही सांगा ना. अहो देखता देखता वाघ चलत येतं आमच्या नाम टणटण उडते, पण मरू का जोग असं होते ना. काय करायचं आम्ही. बिबटे पाहिला? हा इथून बिबट्या पाहिलाय आम्ही. रोज येत होतो, 4 दिवसाला रोज येत होतो. हा रोज येत होतो. अहो काल हे असं झालं ना, आमच्या तिथं तर जाळी तोडली आणि मगच इकडे वरती आले. अहो रोप टाकायचं, एक मास वर गेला बेंड बंद करायला, आम्ही दोघी खाली आणि मधून 4 वाघ उसात चालली. आम्ही बघतोय वरचं मारतात का आम्हाला मारतात. आमची पार धांदल उडली. काय करायचं. जीवाची भीती वाटते. जीवाची किती म्हणजे झाक येते. असं त्या बिबट्याच्या पुढं जायचं बी दिसत राहायचं नाही. कसं? माझं शेती तर केलीच पाहिजे. हा जगायचं कसं? वावरात यायचं म्हणलं ना, मोटरी चालू करायला भीती वाटती. कसं काय यायचं? कसं काय यायचं बरं. ते वाघ असे आहेत ना, 2 माणसं असे ते 2ही माणसं खाऊ शकतात. ते काही एक नाही तो. काय संख्या जास्त आहे, धष्टपुष्ट आहेत आणि लय मोठे मोठे वाघ आहेत. मोठे मोठे वाघ आहेत. अहो त्यांची जंपिंग जर बघितली तर इतकी तितकीच आहे. आणि कसं माणसाने जगायचं. ते 5 आणि माणसं आधी मरण तर खायचं काय लांब राहील. काय आले काय गेले काय आम्हाला उन्हात तळतळत करीत बसतो. अहो तुम्हाला लेकर बाळ आहेत, त्यांना आहेत ना, आम्हाला आहेतच. सगळं जीवन एकच आहे. तुम्ही आरामात बसता, तुम्ही गाड्यांनी येता, तुम्ही बघून जाता माणूस मेलेलं, पण त्याची काय संरक्षण करता का नाही. नाही तर मग तुम्ही दुनिया तरी गाठून टाका पार. असंच झाले ना. लोकांचा तळतळाट फार डेंजर आहे. हा दुनिया तरी गाठून टाका ना असं मारण्यापेक्षा. असंच मला शेती म्हणायचं. नाही केली तर खायचं काय? त्याला आहे का कायलाच बाजार. अहो सारखं काळी झाले. रानात आता घरी जाईन का नाही मुन्याचा तपास नाही. घरच्याची काळजी रानात करते. भाकरीच बंद झाल्या ना आमच्या. हां घासत गेला कामावर द्यायला लागा ना. मी तर बावऱ्यासारखा जीव बसल्या का नाही. 15-15 दिवसात जर 2 जीव जातात म्हणल्यावर तुम्ही असं करा ना, काहीतरी अन्न पाण्यात त्याने एकदम शंका मारून टाका मला असं म्हणायचं. नाही तर ही तरी व्यवस्था करा. त्यांचीच काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. हां आणि ते काहीच करू नका. दुसरं त्यांना मारायचीच परवानगी पाहिजे आम्हाला. हा मारायचं कोणी? त्यांनीच मारायचं. कोणी शेतकऱ्यांनी काय करायचं? काय शेतकऱ्याच्या हाती लागायचं कधी माराय? त्यांनीच मारायचं. नाही तर नेऊन कुठं स्वच्छ नाही तर आमची व्यवस्था करा. कुठं आम्हाला नेऊन ठेवा, आमचं पोट पाणी वागवा. हां नाही तर मारायचं सांगा, आम्ही मरवतो तुमच्या पुढे येऊ. म्हणजे मरा नाही तर मारा, हा नाही तर मग आमची व्यवस्था करा, हा नाही तर आम्हाला मारून टाका. आम्हाला राहू द्या बिबटे राहून मला हिंडू द्या. राहू द्या. मग तेच सांगितलं मी तर काल आपण नसल्यावर काय मग गरजच नाही ना. गरजच नाही. आम्हाला मारून टाका. काल कोणाला म्हणाले? म्हणजे तिथं महिला बोलत होत्या सगळ्यांना. मग कोणत्या साहेब आले कोणी मला काय ओळखत येतो. हां म्हणले मी तर तरी नाव मला एकच नातू आहे. त्याच्यासाठी मी काय करणार मला सांगा. किती वर्षाचं आहे? 5 वर्ष. त्याला घरात कुंडून मग शाळेत घेऊन जावं लागेल मला. कुठं पाण्या नाही बाहेर जावं लागेल मला. कुठं घरात बसून काय करणार. अंगणामध्ये खेळायला सोडतं का नाही?
आता दाराच्या बाहेर पोरगला मी सांगते दा इतका ऊस पडला ना दारात तर रानपूर सोडत्याला. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.